गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. संध्याकाळचं रुटीन तर बरेचदा मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आणि संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा मी कशी तयारी करते किंवा मग स्वयंपाक झाल्यानंतर मी किचन कसं आवरते, कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामुळं आपलं जे किचन आहे ते नीट आणि क्लीन राहणार, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सर्वात पहिले तर जेव्हा मी स्वयंपाक करायला घेते तेव्हा मी जे काही आपण पीठ वगैरे मळतो तर तेव्हा त्याच्या खाली एक कापड घेते. हा मी बेडशीटचा जे होती माझ्याकडे तर त्याचाच एक कापड मोठा कापून घेतला आणि तोच मी यूज करते. आणि पहिले मी पेपर यूज करत होते, बट मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलंच होतं की खूप पेपर वेस्ट जात होते आणि ते एन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं मग मी आता ठरवलेलं होतं की आपण एक कापड बनवायचा. तर असे आपण 2 कापड बनवू शकतो, अल्टरनेट आपण ते यूज करू शकतो. जेव्हा आपला सगळा स्वयंपाक होऊन जातो आणि आपलं सगळं जेवणं वगैरे होऊन जातात तेव्हा काय करायचं की जे काही आपली भाजी वगैरे शिल्लक आहे तर ते काढून घ्यायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. कारण तसंच जर आपण ठेवलं तर नुसताच आपल्या ओट्यावरती पसारा दिसतो. आणि जे काही छोटे मोठे भांडे आहे ते सगळे बेसिनमध्ये टाकायचे. आणि जे काही पोळपाट लाटणं आहे तर ते घासण्याच्या ऐवजी आपण साधं पाण्याने सुद्धा वॉश करून ठेवायचं. पण तसंच ते ठेवायचं नाही, कारण आपण ते जर ते तसंच ठेवलं तर त्याच्यावरती जे पीठ वगैरे असतात त्याच्यामुळं कॉक्रोचेस वगैरे होतात आणि सगळा जो एरिया आहे तो खराब होऊन जातो जिथे आपण पोळपाट लाटणं ठेवतो. मग त्याच्यानंतर जो काही कापड आहे तर त्याच्यावरचं जे मी पीठ वगैरे सांडलं आहे ते सगळं झटकून घेते. आणि जे काही आपले तेलाचे भांडे असेल आपण यूज केलेले किंवा मग आपला जो पिठाचा डब्बा असतो तर तो मी पुसूनच ट्रॉलीमध्ये ठेवते. तिखट मिठाचा जो डब्बा आहे तो सुद्धा पुसूनच ट्रॉलीमध्ये ठेवते. आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा आपले जे कांद्याचे वगैरे साल, भाजीचे साल वगैरे असतात तर त्याच्यासाठी तर मी डस्टबिन बनवलेलीच होती. पण पूर्वी मी काय करायची की आता कांदा चिरला त्याचं जे आहे ते पुन्हा डब्यामध्ये टाकायचं, त्या डस्टबिनमध्ये टाकायचं. आता असं नेहमी मला डस्टबिन ओपन करावी लागत होती. आता मी काय केलं, आपल्याकडे जे काही श्रीखंडाचे वगैरे डबे शिल्लक असते तर ते वेस्टच जाते. तर तसा एक डबा करून घेतला आणि त्याच्यामध्ये सगळं जमा करते आणि लास्टमध्ये मग मी ते डस्टबिनमध्ये टाकते. आणि भांडे वॉश करायच्या आधी मी काय करते की सगळे भांडे असे पाण्याने धुवून घेते आणि जे काही त्या बेसिनमध्ये उरलेलं आहे तर ते डस्टबिनमध्ये टाकते आणि मग एक एक करून सगळे भांडे वॉश करून घेते. जर तुमच्याकडे भांडेवाल्या काकू असेल तर मग तुम्ही ते तसेच न ठेवता बेसिनमध्ये तुम्ही ते साध्या पाण्याने वॉश करून ठेवू शकता, जेणेकरून बेसिनमध्ये घाण स्मेल येणार नाही, कॉक्रोचेस होणार नाही आणि आपलं बेसिन, किचन सगळं छान स्वच्छ राहील. आता मी जेव्हा सकाळी भांडे वॉश करते आणि संध्याकाळी भांडे वॉश करते तेव्हा दोन्ही वेळा काय करते की जे बेसिन आहे ते लास्टमध्ये क्लीन करून घेते. आता बेसिन क्लीन करायला काही एवढा वेळ लागत नाही. जर आपल्याला हाताने बेसिन घासायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही एक ब्रश ठेवू शकता. मी मागे एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलंच होतं. ब्रशनी पण खूप छान मस्त बेसिन निघतं आणि जास्त आपल्या हाताची मेहनतसुद्धा जास्त लागत नाही. आणि जे काही आपलं हे वायपर असतं तर हे पण तुम्ही वॉश करू शकता. जे नळ वगैरे आहे ते पण छान मस्त घासून घेते. यामुळं नीट आणि क्लीन राहतं आपलं बेसिन आणि नेहमी त्या बेसिनलासुद्धा चमक राहते. आपण जर ते तसंच वॉश केलं नाही रोजच्या रोज, ते तसंच ठेवलं तर ते एकदा त्याची चमक चालली जाते आणि मग त्याच्यावरती थरवर थर चढत जाते. त्याच्यामुळं स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे. तर बेसिन पण तुम्ही रोजच्या रोज रात्री भांडे घासल्यानंतर क्लीन करत जा छान. मी सुद्धा करते. आणि जे काही आपल्या गॅसवरचे जे बर्नर्स असतात तर ते सुद्धा मी वॉश करून घेते. सकाळच्या वेळी नाही, पण संध्याकाळच्या वेळी मात्र ते वॉश करून घेते. मग लास्टमध्ये मी काय करते की असं पाणी घेते, त्याच्यामध्ये विम लिक्विड टाकते आणि जो माझा पोळ्यांसाठी खाली मी यूज केलेला कापड आहे तर तो त्याच्यामधून असा छान मस्त वॉश करून घेते. कारण जास्त काही तो खराब झालेला नसतो, छान मस्त वॉश होऊन जातो. आणि सोबतच आपण यूज करतो जे आपलं विम लिक्विडचे बॉटल किंवा हँडवॉशची बॉटल आहे तर ते सुद्धा पाण्याने अशी वॉश करून ठेवून देते. याच्यामुळं मस्त किचनला एक चमक राहते. आणि तिथल्या तिथेच मी नळाखाली तो जो कापड आहे तो छान वॉश करून छान मस्त सगळं त्याचं पाणी काढून वाळत घालून देते. आता मी संध्याकाळच्या वेळी जे कपडे आहे ते बाहेर घालत नाही वाळत. मला याच्यामागचं सायन्स माहिती नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. बट काही गोष्टी असतात की ज्या आपल्या जे जुने लोक असतात ते आपल्याला सांगतात, त्याच्यामुळं मी सुद्धा ते फॉलो केलेलं आहे तेवढं. बट शास्त्र मला नेमकं काय आहे ते माहिती नाही.
आणि त्याच्यानंतर मग मी काय करते की जे काही आपण गॅसवरती बनवलेलं असते, जे काही त्याच्यावरती सांडलेलं असते, तर ते सगळं काढून घेते. डायरेक्टली मी ओटा कधीच क्लीन करायला घेत नाही. पहिले त्याच्यावरचं सांडलेलं सगळं साफ करून घेते. जसं मी ते मागे चटणी वगैरे बनवलेली होती, तर ते सुद्धा सांडलेलं होतं. काही पीठ वगैरे असेल ते सांडलेलं असेल, तर हे सगळं पहिले एकदा साफ करून घेते. मग माझ्याकडे हा असा स्प्रे बनवलेला आहे, मी असं सोल्युशन बनवलेलं आहे. हे मी बरेचदा तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसं बनवलं आहे तर. तरीसुद्धा एकदा मी सांगते. यामध्ये मी पाणी घेते आणि त्याच्यामध्ये सोडा असेल आपल्या घरचा जो, तर तो टाकते. त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकते आणि विम लिक्विड टाकते. असं सोल्युशन मी बनवून ठेवते आणि या सोल्युशनमुळं बरेच असे फायदे होतात. कारण जे आपण हा जो स्प्रे आहे, हा स्प्रे करून जर सगळा ओटा क्लीन केला तर ओट्याला चमकसुद्धा राहते आणि दुसरं म्हणजे मुंग्या वगैरे किंवा कॉक्रोचेस वगैरे त्या व्हिनेगरच्या स्मेलनी येत नाही. त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा हा स्प्रे नक्की ट्राय करू शकता. तर छान मस्त ओटा सगळा क्लीन करून घेते मी सर्वीकडून. आणि आपण जेव्हा ओटा क्लीन करत असतो तेव्हा गॅसच्या खालचं जे आहे ते नक्कीच पुसून घ्यायचं. काही काही लेडीज काय करतात की ते गॅसच्या खालचं पुसत नाही आणि मग त्याच्या खाली थर जमा होतो आणि नेमकं जे कॉक्रोचेस आहे ते तिथंच घर करतात आणि बऱ्याच स्त्रिया करतात सुद्धा हे सगळं फॉलो. तर त्याच्यानंतर मग मी काय करते की जे किचन आहे ते छान मस्त स्वच्छ झाडून घेते. कारण सकाळी उठल्यानंतर जर आपल्याला छान स्वच्छ किचन दिसलं तर आपल्याला स्वयंपाक करायला उत्साह येतो आणि दिवसाची सुरुवातसुद्धा छान होते. कारण आपल्या लेडीजचं कसं असतं की आपली जे दिवसाची सुरुवात आहे ते किचनपासूनच होते आणि शेवटसुद्धा आपला किचनपासूनच होते. तर छान मस्त किचन आवरून झालेलं आहे माझं आणि असं काहीसं माझं किचन रोज रात्री असतं. घर स्वच्छ ठेवण्यासाठी एकाच दिवशी सर्व करायची गरज नसते. रोज जर थोडं थोडं आपण क्लीन करत राहिलो तर छान असं मस्त घर राहतं, स्वच्छ राहतं. आणि हेच मी सगळे जे रूल आहे ते फॉलो करते. त्याच्यामुळं घरामध्ये जास्त पसारा होत नाही आणि आपल्याला हे सर्व करायला हार्डली अर्धा तास लागतो. झोपायला जाण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम असते ते म्हणजे सिलेंडरचा कॉक बंद करणे, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं असते. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.